स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुद्द प्रचारासाठी मैदानात उतरणार। 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरच्या दरम्यान फडणवीस त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावात घेणार सभा। बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, दुचाकीवरील पती पत्नी गंभीर जखमी तर 2 मुलं देखील जखमी। शौर्य पाटील या विद्यार्थ्याचा आत्महत्येप्रकरणी तिसऱ्या दिवशीही पालकांचं आंदोलन। दिल्लीतील जंतर मंतर इथं पालकांकडून निदर्शनं। सांगलीतील वाळवा तालुक्यात येडेनिपाणी फाटा इथे गोळीबार, 1 जण गंभीर जखमी। गोळीबाराचं कारण स्पष्ट। शेतीमध्ये एआयचा वापर केल्यानं पीक उत्पादन क्षमता लक्षणीय वाढेल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। संत्रा, तूर आणि हरभरा यासारख्या पिकांमध्ये संभाव्य रोग आणि कीटकांचं व्यवस्थापन करण्यासाठी एआयचा वापर फायदेशीर ठरेल, गडकरींचं मत। 25 नोव्हेंबरला अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिराचा ध्वजारोहण समारंभ। पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित। कार्यक्रमाची जय्यत तयारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।